मित्रांनो, मालिकेमध्ये आता खूप मोठा धमाका झालाय. यश कावेरीच्या प्लॅनने आता मालिकेची पूर्ण समीकरणं बदलली आहेत. मानने खूप मोठा निर्णय घेतलाय उदय कावेरीच्या लग्नाचा. त्याच वेळेस अमृताने कावेरीला चॅलेंज केलं होतं की ती तिला एक्सपोज करून दाखवच आणि कावेरी ते करूच शकणार नाही. परंतु मित्रांनो, कावेरीने ते प्रत्यक्षात करून दाखवले. कारण यश कावेरीने एकत्रित येऊन जबरदस्त प्लॅनने अमृतासाठी जाळं विणलं होतं आणि त्यामध्ये ती अचूक अडकले. पुरावा नष्ट करताना तिला रंगेहात पकडून कावेरीने सगळ्यांसमोर फरफाटत घेऊन जात तिचं थोबाड फोडले. पण आता या सगळ्यांमध्ये मानचा काय निर्णय असेल आणि बघूयात मग की यश कावेरी आपल्या प्लॅनमध्ये अमृताला कसं अडकवतात. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा आजचा 8 सप्टेंबरचा भाग. यशने नक्की काय कमाल खेळी केली आहे तो स्वतःच्या तोंडूनच कावेरीला सांगतो की पत्रिकेवरती पाणी चुकून सांडलं नव्हतं, तर मी मुद्दामच सांडलं होतं. अमृताची पत्रिका सुकवण्याचा बहाणा करून घेऊन गेलो आणि बाहेर येताना तुमची पत्रिका घेऊन आलो. कावेरीला मोठ्या विश्वासाने ठामपणे यश हे सांगतो की यश फक्त कावेरीचा आहे आणि कावेरी फक्त यशची. पण दुसऱ्याच सेकंदाला कावेरीचा चेहराच पडतो आणि तिला खूप टेन्शन आल्याचं यशच्या लक्षात येतं. तेव्हा यश तिची समजूत घालतो. कावेरी, मला कळतंय तुमच्या मनात नक्की काय चाललंय. तुम्हाला पुढचं टेन्शन आलंय ना, अजिबात टेन्शन घेऊ नका. लग्न तर होणारच आहे, तेही माने ठरवलेल्या मुहूर्तावरतीच. पण माझं अमृतासोबत नाही, तर आपलं लग्न होणार आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी तो मुद्दामच मस्करी करतो. आता काय करणार कावेरी, शेवटी नाईलाजाने का असेना, पण तुमच्याशी लग्न करावं तर लागेलच ना, कारण 36 गुण आपले जुळलेत. आता या घराण्याच्या रक्षणासाठी एकत्र तर यावंच लागेल. तेव्हा कावेरी हसते आणि आत्ता कुठे यशच्या मनाला शांती मिळते. तरीही कावेरीला थोडंसं टेन्शन असतंच. आता ती विचारते, परंतु मानना आपण कसं समजवणार. आता यश त्याचा प्लॅन समजावतो. त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. मला कसं समजवायचं ते मी बघतो. तसंही लग्नाचा मुहूर्त 4 दिवसानंतरचा आहे ना, मग या 4 दिवसांमध्ये आपण अमृताचा खरा चेहरा माझ्या समोर घेऊन यायचा. मगाशी बघितलंत ना, जेव्हा ते लिंबू पाणी माने लॅब टेस्टिंगसाठी पाठवलं होतं तेव्हा अमृताचा चेहरा कसा बदलला होता. आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्या अमृताला लवकरात लवकर एक्सपोज करूच्या. असं म्हणत यश कावेरीला घट्ट मिठी मारतो आणि ठाम विश्वासाने तिला पुन्हा हेच सांगतो की आता आपल्यामध्ये कोणीही नाही येणार कावेरी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना यमुनाला म्हणतात, आता एकदा का यश अमृताचं लग्न झालं की मग या घरावरचे विघ्न दूर होतील. यमुनाला शेवटी तेच काम, अक्कल पाजळायचं. मालाच उलटा सवाल करते, अगं कसले आपल्या घरावरती संकट आली आहेत. विसर्जनाच्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते तू विसरली आहेस का. नक्कीच कोणीतरी हे मुद्दाम केलं होतं. तिकडे एकट्याच बडबडत असतात आणि इकडे यमुनाचे खाबरगुंडी उडलेले असते. परंतु एकदा का त्या व्यक्तीचं नाव मला कळलं ना, तर बघ मग मी त्या व्यक्तीला कशी अद्दल घडवते ते. स्वतःहूनच त्या व्यक्तीला शिक्षा करणार आहेत म्हटल्यानंतर तर यमुनाला आणखीनच घाम फुटतो. इतक्यातच तिथे विद्या येते. विद्या मांना विचारत असते की स्वयंपाकासाठी काय बनवायचं आहे. तेव्हा तिला तिथेच थांबवतात. 1 मिनिट विद्या, विसर्जनाच्या दिवशी कावेरीला लिंबू सरबत तर तूच दिलं होतं ना. मांच्या तोंडून ते वाक्य बाहेर पडतं आणि ते डायरेक्ट विद्याच्या जिव्हारीच लागतं. ते शब्द वगैरे घ्यायला लागते. अहो मी हे सगळं नाही केलेलं आहे आणि हे सगळं मी मुद्दाम का करेन. मी तर फक्त कावेरी वहिनींना अशक्तपणा आला म्हणूनच लिंबू सरबत घेऊन गेले होते. तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावरती. आता कोणाच्याही मनाला कितीही बोलणं लागलं तरीसुद्धा मानने ठाम निर्णय घेतलेला आहे. त्या विद्याला सांगतात की जोपर्यंत ते लिंबू सरबत लॅबमधून टेस्ट होऊन येत नाही तोपर्यंत घरातल्या कोणत्याच व्यक्तीवरती मी विश्वास ठेवू शकत नाही. आता तुझ्या चुकीमुळे असेल, तुझ्या वेदळेपणामुळे असेल, त्या सरबतामध्ये जर दुसरंच काहीतरी पडल्याचं मला कळलं
तर मग मी मात्र तुला तुझ्या माहेरी पाठवून देणार. आता मानचा निर्णय विद्या आणि यमुनासाठीही धक्कादायक असतो. कारण यमुनाला कळून चुकतं की माननी या प्रकरणात स्वतःच हातीने लक्ष घालून ठोस पावलं उचलली आहेत. जी कोणी व्यक्ती चुकीची असेल तिला जबरदस्त शिक्षा मिळणार. आता विद्या वहिनीची मनातली बडबड चालू होते. रडतच म्हणते, म्हणे मला माझ्या माहेरी पाठवून देणार. हे सगळं त्या झिपरीने केलं आहे. तुम्हाला माहिती आहे ना की माझं कावेरी वहिनीवरती किती प्रेम आहे. माझी डार्लिंग वहिनी आहे ना ती. काय म्हणतात ना ते म्हण, नकटं व्हावं पण नाटकं होऊ नये, आणि ती रडायला लागते. आता परत तिचा चेहरा गंभीर होतो. मा हाकाच मारत असतात आणि विद्या तिचं काही लक्षच नसतं. शेवटी मा तिला भानावर आणतातच आणि विद्याला ताकीद देतात की जोपर्यंत लॅबमधून ते रिपोर्ट्स येत नाहीत आणि तुझी चूक नव्हती हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तू स्वयंपाकघरात यायचं नाही. विद्यावहिनी तर आता खूपच रडकुंडीला येते. आता हिच्याच ठिकाणी यमुना असती तर आनंदाने उड्याच मारल्या असत्या, का तर काम करावं लागणार नाही. मा आता चोर सोडून संन्यासालाच फाशी द्यायला निघालेल्या असतात. एकतर त्यांनी विद्यावरती आळ घेऊन चूकच केलेली असते, कारण विद्याची काही त्यात चूक नाहीच आहे. पण यमुना मात्र नामानिराळी राहते. आता तिलाही मा शिक्षा देतात. मा तिला सांगतात, आज दिवसभराचं सगळं काम तू करायचंस, जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत. आणि त्या मोबाईलमधून जरा लक्ष काढ बाहेर, घरातली कामं बघ. यमुनाला सोबतच ओरडाही पडतो. हे सगळं स्वतः कावेरीने ऐकलेलंही असतं आणि पाहिलेलंही असतं. तेव्हा तिला कळून चुकतं की विद्याच्या मनाला किती त्रास होत असेल, किती दुखावली असेल ते. यमुनाच्या मनात चलबिचल चालू होते. बापरे, साधं विद्यावरती डाऊट आहे तर माने तिला किचनमध्ये यायची बंदी घातली आहे आणि मी तर हे सगळं खरं केलं आहे. हे सत्य जर माला कळलं तर ती काय करेल माझं. आणि ती कावेरी आहे ना या घरात, ती तर सत्य शोधूनच काढेल. मा जरी शांत बसली असली तरीही आता यमुनाला विचार करूनच खांब फुटतो. कावेरी कोणाशी काहीच न बोलता तेथून गुपचूप निघून जाते. आता बाहेर यश गार्डनमध्ये त्याने लॅबमध्ये फोन केलेला असतो आणि त्यांना एक गोष्ट बजावतो की रिपोर्ट्स घरी आणून डायरेक्ट त्याच्याच हातात द्यायचे. तेव्हा कावेरीचा पडलेला चेहरा तो पाहतो. तिला विचारतो, काय झाले कावेरी. तेव्हा कावेरी सांगते की मा, या लिंबू पाण्याच्या प्रकरणावरून विद्याताईंवरती खूपच चिडलेत. त्यांनी त्यांना बजावले किचनमध्ये अजिबात यायचं नाही म्हणून. विद्याताईंची या सगळ्यांमध्ये काहीच चूक नाही आहे हो. मला तर याचं वाईट वाटते की त्यांची चूक नसताना त्यांना शिक्षा मिळते. यश कावेरीचे समजूत घालतो की काळजी करू नका, विद्या वहिनी अजिबात अडकणार नाही. आता कावेरीला एक प्रश्न पडतो की यश एवढ्या ठामपणे कसा काय सांगतोय. आणि यश तेव्हाच अमृताच्या विरोधातला तिच्या काळ्या कारनाम्यांचा मिळालेला पुरावा दाखवतो, व्हिडिओ. यश तिला म्हणतो की हा व्हिडिओ बघा. आता कावेरी निरखून तो व्हिडिओ बघते आणि तिला त्यामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही. तेव्हा परत यश तिला सांगतो की नीट बघा. यशने पुराव्यांची पडताळणी केलेली असते. गुपचूप स्टोअररूममध्ये जाऊन त्या ट्रंकभोवती काही मिळतंय का ते चेक केल्यानंतर यशच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागतो आणि यश कावेरीला सांगतो की नीट बघा, त्या ट्रंकवरती रक्ताचे डाग आहेत. आता त्याची व्हिडिओ शूट करून त्याने आणलेली असते. तेव्हा तो रक्ताचा डाग पाहून कावेरीलाही धक्का बसतो. कावेरी विचारते, पण याने काय होणार आहे. तेव्हा यश उत्तर देतो, तिकीट कन्फर्म होणार आहे. परत ती विचारते, तिकीट कोणाचं, कसलं तिकीट. तेव्हा यश सांगतो, अमृताचं जेलमध्ये जाण्याचं तिकीट कन्फर्म होणार आहे. आता कावेरी महत्त्वाचा प्रश्न विचारते, पण हे डाग अमृताचेच आहेत, हे कसं सिद्ध करणार आहोत आपण. तेव्हा कावेरी म्हणते की परंतु DNA रिपोर्ट्स जर मिळवायचंच म्हटलं तर खूप उशीर जाईल. आपल्याला अमृताचं ब्लड सॅम्पल घ्यावं लागेल आणि मग ते रिपोर्ट्स येतील. आता तोपर्यंत टाईम निघून जाईल ना. यश म्हणतो की बरोबर आहे तुमचं. आणि यश कावेरीला एक भन्नाट असा प्लॅन समजावून सांगतो, जो की फक्त त्या दोघांमधलाच असेल. आता अमृताला एक्सपोज केल्यावाचून ते काही सोडणार नाही आहेत. यशकडून सगळा प्लॅन ऐकल्यानंतर कावेरी मुद्दामच त्याची फिरके घेते. ती त्याला विचारते की पण इतकी घाई काय. तेव्हा यश म्हणतो, काही आहे, कारण
मला माझ्या लग्नासाठी शेरवानी शिवायचे आणि मला मस्त हँडसम दिसायचं आहे. कावेरी विचारते की अच्छा माझं लग्न का? तेव्हा तो कान पकडून माफी मागतो, सॉरी आपलं लग्न. कावेरी मुद्दाम त्याला टोमणा मारते, नाही म्हणजे इतके नाही पण थोडे हँडसम दिसता तुम्ही. तेव्हा यश म्हणतो की मग तर मला खूप हँडसम दिसायचं आहे. काय आहे लग्नात अचानक तुमचा मूड बदलला तर ती रिस्क नाही ना घेऊ शकत मी. यशने तसं म्हणता क्षणी कावेरी इतकी खळखळून हसते. त्यावर यश तिला म्हणतो, हसताना खूप छान दिसता तुम्ही, असंच हसत राहा. किचनमध्ये यमुनासोबत माननी स्वयंपाक तर बनवलेला असतो. आता सोबतच जेवणाची तयारी चालू असते. तेव्हा यमुनाला सांगतात की यशला थालीपीठांसोबत लोणी वाढ आणि उदयला त्याचं आवडतं लिंबाचं लोणचं. इतक्यातच अमृतासुद्धा येते. तेव्हा तिला म्हणते की ये अमृता, आता तूही थालीपीठ खा. तेव्हा अमृता सांगते की नाही नको, मला भूक नाही आहे. हसून म्हणतात की बरं जेव्हा भूक लागेल तेव्हा तरी खा. अमृताच्या मनावर तडपण आलेलं असतं. मनातूनच भीती वाटते. कावेरीला शोधत असते ती, पण कावेरी तिला इथे तिथं दिसतच नाही. तेव्हा ते घाबरून विचार करते, कावेरी शांत बसणाऱ्यातली नाही आहे. मीच कावेरीला ट्रंकमध्ये ढकललं होतं, ही गोष्ट बाहेर पडायला नको. आता मला अलर्ट राहून कावेरीवरती नजर ठेवावी लागेल, असं ती मनातच बडबडत असते. तिला विचारतात, काय गं काय झालं? तेव्हा अमृता सांगते की नाही काही नाही, पण खूप थकल्यासारखं वाटते. आता तिच्या डोक्यावरती हात ठेवतात. विचारतात की ताप वगैरे आहे का? अमृता सांगते की नाही, परंतु अगदीच असं कळल्यासारखं झाले. आता तर मी जास्त कामही नाही केलं. तेव्हा तिला सांगतात की ठीक आहे, मग जा आणि आराम कर. आता अमृताला आराम करून कसं चालेल? कावेरीवरती नजर जी ठेवायची असते. आता तिच्या विरोधात पुरावा मिळवला तर? म्हणूनच अमृता तिथेच असलेली कामं करण्याचा बहाणा करते. आता तिला सांगतात की नको, आम्ही बघू कामं, तू जा आणि आराम कर. आता 4 दिवसांवरती लग्न आलंय तुझं, मग नव्या नवरीने असं कोमेजून कसं चालेल? जा बरं. आता तेव्हा अमृताला जाम भीती वाटते आणि म्हणूनच आपल्याकडून चुकून एखादा पुरावा मागे राहिलाय का ते पाहण्यासाठी ती स्टोअरूममध्ये जाते आणि ती ट्रंक चेक करत असते. तेव्हाच तिची नजर पडते त्या रक्ताच्या डागावरती आणि तिच्या लक्षात येतं की ती तिथे ठेचकाळली होती, म्हणजे तो डाग तिच्याच रक्ताचा असणार आहे. ती पुसण्याचा प्रयत्न करते पण ते वाळलेलं असतं. म्हणून ती पटकन एक कपडा ओला करून आणते आणि आधी तर तो डाग मिटवते. आणि जेव्हा ती उठते तेव्हा पाठीमागून कावेरी तिला चोराचा धक्का मारते. आता अमृता डायरेक्ट ट्रंकमध्येच पडते. कावेरी तिला जाब विचारते, मला ढकलण्यासाठी याहीपेक्षा कमी वेळ लागला असेल ना तुला? आणि ती पटकन ट्रंक बंद करून घेते. आता अमृता जीवाच्या आकांताने ओरडत असते. तिचा जीव गुदमरत असतो तिथे. तेव्हा कावेरी म्हणते, शेवटी काय, आपल्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात आणि तुझ्या कर्माची फळं तर तुला लगेच मिळत आहेत. परत जीव तोडून अमृता ओरडत असते, तडफडत असते. तेव्हाच कावेरी म्हणते, तुझी ही जी नाटकं आहेत ना ती मानच्या समोर चालते, माझ्यासमोर नाही. तूच मला ट्रंकमध्ये ढकललं होतंस ना, म्हणूनच तर हा रक्ताचा डाग साफ करण्यासाठी इथे आलेस. हे सगळं मानच्या नजरेतून सुटेल, परंतु हे आधीच माझ्या लक्षात आलं होतं. अमृता जीव तोडून ओरडते. कावेरीला ते सांगते की कावेरी वहिनी, मी असं का करेन तुमच्यासोबत? अहो प्लीज उघडा दरवाजा. तुम्हाला माहिती आहे ना मला अस्थमाचा आजार आहे आणि तिचा जीव आता गुदमरायला लागतो. मोठ्याने खोकतही असते. म्हणून कावेरी शेवटी वैतागून तो दरवाजा उघडतेच. तेव्हा पटकन अमृता ट्रंकमधून बाहेर येते. प्रचंड बेदरलेली असते. खोटं बोलतेस तू आणि तुझा खोटारडेपणा मी लवकरच सगळ्यांच्या समोर उघड करेनच, असं सांगून आता कावेरी तेथून जाणार तर अमृता चक्क आपला खरा रंग दाखवते. कावेरीला अरेतुरेवर येते. अगं जा ना, जाऊन सांग. परंतु हे सगळं मी केलेलं नाही आहे, हे प्रूव्ह करू शकते मी. मावशी तुझ्या प्रेमात आहे म्हणून जास्त उडू नकोस तू. मावशीने तुला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं असेल, पण तिच्याचमुळे माझ्या ताईचा जीव गेलाय हे गिल्ट मी तिच्या मनातून कधीच जाऊ देणार नाही.
मनातला असता नसता सगळा राग अमृताचा आता उफाळून येतो. माझी ताई या जगात नाही आहे त्याचं कारण मावशीलाही चांगलंच माहिती आहे. आणि मावशी इतकीच तू सुद्धा त्याला जबाबदार आहेस. त्या उदयने तुझ्यावर प्रेम करून जर तुझ्याशी लग्न केलंच नसतं ना, तर माझी ताई आता या जगात असली असती. मला ना तू माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहेस. या पेटीत पडून तू डायरेक्ट मेली जरी असतीस ना, तरी मला फरक पडला नसता. अमृताचा बोलण्याचा टोन आता पूर्णपणे बदललेला असतो. तिच्या मनात फक्त आणि फक्त सुडाची आग दिसते कावेरीला. तेव्हा कावेरी सांगते की हो, नाही म्हणजे तू आधीच किती कारस्थानी आहे हे मला कळलं होतं. म्हणूनच तू जो रक्ताचा डाग तो पुरावा मिटवण्याचा प्रयत्न करत होती ना, तो पुरावा माझ्याकडे आहे. आता तो पुरावा मी सगळ्यांना दाखवणारच आहे. आणि हो, आणखीन एक गोष्ट, उदयने तुझ्या बहिणीशी लग्न न करून तिला काही फसवलं वगैरे नव्हतं, तर जिच्यावरती प्रेम होतं तिच्याशीच लग्न केलं. आणि ते काही चूक नाही आहे. पण ठरवून एखाद्याचा बदला घेणं, त्याच्या जीवाशी खेळणं, हे फक्त चूक नाही तर खूप मोठं पाप आहे. कावेरी अमृताला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते, पण आता कितपत तिच्या डोक्यात शिरते काय माहिती. आणि त्या पापाची शिक्षा मी तुला देणारच. माझ्या कुटुंबाची रक्षा करण्यासाठी मी काहीही करू शकते, असं ठामपणे स्पष्टपणे सांगून कावेरी तरातरा तेथून निघून जाते. पण कावेरी जे काही बोलली त्यामुळे अमृताचा राग आणखीनच वाढतो. तेव्हा कावेरीवरती दात ओठ खात अमृता म्हणते, मी इथे येण्याचं खरं कारण तुला कळलंय ना कावेरी, मग आता होऊनच जाऊ दे. मीही बघते की माझ्या विरोधात तू घरच्यांना कसं पटवते. आणि तीही तेथून निघून जाते. आता 4 दिवसांनी लग्न आहे म्हटल्यानंतर धर्माधिकारीच्या घरी लगीर घाईला सुरुवात होते. सगळ्या तयारीची लगबग चालू असते. यासाठी आता शेरवानी सिलेक्ट करत असतात. तेव्हा उदय त्याच्यासोबत असतो. बाकीच्या सगळ्या बायका या साड्या पाहत असतात. आणि काकू डेकोरेशन चेक करते. काकूने एक डेकोरेशनचं फोटो सिलेक्ट केलेला असतो आणि ती मांना दाखवत विचारते, आपणही असंच करूया ना. मा आता होकार देतात. इतक्यात कावेरी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. आणि कावेरी येत्या क्षणी आता मानने भलताच निर्णय घेतलेला असतो, जो की यश कावेरीसाठी धक्कादायक आहे. कावेरीला मा सांगतात की कावेरी, तू आलीच आहेस तर एकच साडी तुझ्यासाठीही बघा. मस्त अशी भरजरी भरलेली अगदी नव्या नवरीला शोभेत ना तशी साडी बघ. आणि उदय, तूही यशसारखी छानशी शेरवानी बघ हा. तेव्हा आता सगळेच जण धक्क्याने माकडे बघतात. कोणाला काहीच उमगत नसतं. तेव्हा उदय म्हणतो, माझ्यासाठी शेरवानी? मला काही कळलं नाही. मा सगळ्यांनाच हाका मारून त्यांच्याकडे बघायला सांगतात आणि सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतात. मा सांगतात की यश अमृताच्या लग्नासोबतच मी आता त्याच लग्नामध्ये उदय कावेरीचंही लग्न लावणार. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. यश कावेरी दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. कावेरी त्या काय करावं काही सुचेनासं होतं. ती अक्षरशः रडकुंडीला येते. मांना समजावण्याचा प्रयत्न करते. कावेरीला मा काही बोलूच देत नाहीत. उलट स्वतःचंच घोडं पुढे दामटवतात. त्या तिला म्हणतात की आता तुला प्रश्न पडला असेल हे सगळं कशासाठी. अगं पण खूप सारा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि त्या गप्प होतात. आता कावेरी किती मोठ्या धक्क्यात आहे हे विद्याला उमगतं. ती पटकन जाऊन तिच्या हातून तो ट्रे घेते आणि खालती ठेवते. मा उदयजवळ जाऊन म्हणतात की हे बघ उदय, मला माहिती आहे की तुला तुझी नाती अजिबात आठवत नाही आहे. आणि आपल्या घरात आपल्यासाठी नाती किती महत्त्वाची आहेत. कावेरीसोबतचं तू जोडलेलं नातं आहेस. तुला काही आठवत नसून सुद्धा कावेरीची जबाबदारी तू घेतोयस. हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. आणि म्हणूनच मला आता तुला अशा आठवणी द्यायच्या आहेत ज्या तुझ्या कायम लक्षात राहतील. आणि म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलाय की तुझं आणि कावेरीचं पुन्हा लग्न लावून द्यायचं. तेव्हा विद्या, यश, कावेरी तिघेही धक्क्यात असतात. कारण सत्यता तर काही वेगळीच आहे ना. फक्त आता उदयला आठवत नाही आहे म्हणून त्यांना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत. तर भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे. उदयसुद्धा फक्त माच्या इच्छेखातर
लग्नाला तयार होतो तेव्हा मा कावेरीला आपल्या जवळ बोलवतात आणि दोघांनाही आपल्या उराशी कवटाळतात. यश कावेरीचा प्लॅन, त्या प्लॅननुसारच यश कावेरीने एक जाळं विणलेलं असतं आणि त्यामध्ये अमृता अचूक अडकते. काही पुरावा वगैरे नसतो, पण तसं भासवल्यानंतर तो पुरावा नष्ट करण्यासाठी अमृता तिथे जाते आणि तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतानाच ती म्हणते की माझ्यावरचा लागलेला आरोप सिद्ध करणं इतकंही सोपं नाही आहे. तेव्हाच कावेरी येते आणि कावेरी म्हणते की खूप सोपं आहे. तिला हाताला धरून ओढतच ती सगळ्यांसमोर नेऊन फेकते आणि जेव्हा अमृता आरेरावीवरती उतरते तेव्हा मात्र कावेरी सगळ्यांच्या समोर तिचं थोबाड फोडते. पण आता कावेरी पुराव्यानिशी अमृताला एक्सपोज कसं करेल आणि त्यावेळी मानचा निर्णय काय असेल पाहणं मनोरंजक